यानंतर मी संदीप धर्मरक्षक माणसाने या कवितेचा जो शेवटचा भाग आहे त्या कवितेचं वाचन करते। सर्वांना सविनय जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ज्या बाबासाहेबांनी पुस्तकांच्यासाठी घर बांधलं ते बाबासाहेब म्हणतात, पुस्तकांनीच आम्हाला गुलाम केलं आणि ज्या पुस्तकांनी आम्हाला गुलाम केलं त्या पुस्तकांचा पराभव करणारी पुस्तकं आम्ही निर्माण केली पाहिजेत। म्हणूनच आज माता रमाबाई आंबेडकर नगर मधील युवक कोंबड्यांच्या झुंजी लावण्यापेक्षा मेंढ्यांच्या टकरी लावण्यापेक्षा आज खऱ्या अर्थानं माणसांच्या मेंढूंच्या टकरी लावण्याचं काम करत आहे। त्यांच्यासाठी का जोरदार टाळ्या होते। मी नामदेवदादा ढसाळ ज्यांनी मराठी भाषेला शेकडो शब्द दिलेत आणि या रांडाव मराठी भाषेला ज्यांनी सुवासिन करण्याचं काम केलं, त्या शब्द सूर्य नामदेव ढसाळांची एक रचना मी आपल्या समोर ठेवतो आहे। खऱ्या अर्थाने ही कविता खूप मोठी आहे माणसाने नावाची, पण शेवटचा जो तुकडा आहे तो आपल्या समोर सादर करतोय। नंतर उरल्या सुरलेल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, नंतर उरल्या सुरलेल्यांनी कुणालाही गुलाम करू नये। तू काळा गोरा, तू ब्राह्मण, तू शूद्र, तू क्षत्रिय, तू वैश्य असा भेदभाव करू नये। नाती न मानण्याचा, आय बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये। आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कृषीत गुन्ह्या गोविंदाने राहावे। एक तीळ 7 जणांनी करवडून खावा, एक तीळ 7 जणांनी करवडून खावा। माणसावर असावे फक्त माणसाचे गाणे, माणसासाठीच गावे माणसाचेच गाणे, माणसाचेच गाणे। आणि माणसाचं गाणं गाणाऱ्या या शब्दसूर्य कवीला विनम्र असं अभिवादन करतो आणि इथं सांगतो, जय भीम, जय बुद्ध, जय भारत। धर्मरक्षक जी खूप छान